माझ्या जेव्हा आतापर्यंत माधुराव नाव त्या ब्राह्मणे ठेवलं पण शेवट त्याला असा आशीर्वाद दिला, आज तो माधू आहे पण काही काळाने माधूचा महादेव होईल, पण माणसाचा देव व्हायला फार वेळ लागतो. ही कळ जर तुम्हाला निघत असेल माणसाचा देव तुम्हाला पाहायला माणसाचा देव व्हायला म्हणजे खूप वेळ लागतो. मनामध्ये भाव त्याचा देव, जर मनात नसला भाव तेव्हा आपल्याला दिसत नाही. लक्ष्मीबाईंनी पहाच्या बाळाला 13व्या दिवशी घोडेमध्ये घातला. येता जाता झोका देतो. बाळाला 2 वेळा घोळ करत 4 वेळा बाळूचा बदल. लहानपणी बाळासाठी आई केला माया लाव 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 आया माहिती सेवा करे बाळ लहान असता तर आई त्याच्यासाठी दिवसातून 2 वेळा अंघोळ करत 4 वेळा बाळूचा बदलाव 4 वेळा लघवी झाली. वल्ला जर झाला तर 4 वेळा त्याला उचलून कोरड्या जागावर झोपव. पण तेवढी आई एकदा म्हातारी झाली, मुलगा मोठा आला. एकच दिवस आई सांगते, हे भाऊ मला लघवीला देवा 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 पण आईसाठी आपण 1 वेळा सुद्धा कंटाळा करू. आई आपल्यासाठी 4 वेळा मदत करते. आईनी माया बाबूची सपन, आईनी माया बाबूची सपन, ईश्वरी माया व बाई मोजात निश्चितली माया व बाई मोजात माया व बाई मोजात. आपल्या जवळ 2 पोटा जरी पैसा असला संध्याकाळची आपण मोजून मोकळा होतो. पण आईची माया चितली आहे तेवढी आहे. आयुष्यभर जरी मोजत बसलो आई माया भाऊ मोजात मायानी माया भाऊ मोजात निकवडी माया भाऊ दिसत कवडी माया भाऊ दिसत माझ्या राजावर विचार कर आईची माया किती आणि कशी असते. आयुष्यभर जरी हिशोब लावला हिशोब लागत नाही. आईची माया दिसत नाही, आईचा उपकार दिसत नाही. तशाच आपल्या बापाचा सुद्धा उपकार राहतो. पण त्या चुकलेल्या बापाला आपली काही उपकार मुलगा जर 7 वर्षाचा आला आणि बोलता झाला बापाच्या मांडीवर बसतो. बाप चिरीवर त्याला घेऊन बसतो आणि बाबाच्या मांडीवर आपण लहान राहतो. समोरच्या घरावर कावळा येऊन बसतो. आपण त्या बाबाला 17 वेळा बोलतो.
बोलतो हे बाबा ती काय आहे बाबा आपल्याला समजावी सांग भाऊ कावळा तो बाबा काय आहे भाऊ कावळा तो बाबा काय आहे भाऊ कावळा तो मोऱ्या 17 धाव जरी विचारी 5 लाखाचा पण तो बास तो सावं द्या नारे भाऊ जरा आपले घर कोण म्हणे मामा म्हणे ती बास लाई तुझ्या तर बरा बासा थोडी चाल नारे भाऊ जरा कोण म्हणे गप्पच तुला नाही समजत मोऱ्याचे नका आणून सुद्धा घेत माझ्या राजावर विचार करा आपण लहान असताना बाबा आपल्याला 15 वेळा समजावून सांगतो आणि 1 वेळा सुद्धा त्याला समजावलं नाही बाबांनी माझ्या भाऊची बाबांनी कतर भाऊ करतो बाबांनी कदर करताना माना जिलक्या पोऱ्याचा बाट वैद्य अजून शब्दा वळता नाही बाबांनी कदर भाऊ करताना बाबांनी कदर कोणी करत बाबांनी कदर भाऊ करताना गोष्ट मी सांगणार आहे पण संसारामधून आई बापाचा गुण तुम्हाला अगोदर सांगतो गोष्ट तर काय आहे पण आई बाप ना ऐका आणि डोळ्यासमोर जवळ जवळ आपली लहान राजो आपल्यासाठी आई काय कर ती नाजी तळमळ कर तरी ती पोरियासाठी पातळाच घाटा कर कधी जाडा खात नाही आणि पोरियानी करता आणि भाऊनी करता आई आधी सत पातळा घाटा मान्या या पोऱ्यासाठी पातळा घाटा घाटा आया पातळा घाटाव घाटाव तो पातळा घाटा कोणी करता पोऱ्यानी करता नाना भाऊ रडायला नको पाणी भाऊना काही दुखाला नको पोऱ्यानी साठी आयाने पाकर आया आयाने पाव करव एवढी लेपा कोणी करता पोऱ्यानी करता आणि विचार करा आया पोऱ्या करता पातळा पातळा घाटा रोज खा उखीने राहत नाही उखी रावाला तर पोऱ्याला दूध मिळणार नाही पोऱ्यानी करता ती रोज पातळा रोज खा पण आज पोऱ्यानी करता कवडा भुकारा त्याला कोणी चावलत नाही तुम्हाला काही शब्द पटनावा पण पोऱ्यानी करता बाज कवडा भुकारा तुम्हाला जागावर पटाडी मागाई कुरकुरा करशानो पोऱ्या लहान रातवाया त्यांनी करता पातळा बितळा पण रोज खा पण वाहत केवढा बुकारा काही शब्द पोऱ्या 7 वर्षांना होईना आणि भाऊला शाळेमध्ये आली कशाची चालू कशाची जाव पोऱ्याला माग लाव शाळेमध्ये जा मास्तर सांग जन्म दाखला शिवाय पोऱ्याचे नाही मास्तर केला घेत नाही भाऊ शेवट तो पोऱ्याना बाज पोऱ्याला मागला वगैरे जन्म दाखला पाहिजे राहून गरम शेवट पारापरी दाखला जेव्हा कदळत जा ना त्या आधी त्याच नाही साखर बी खात नाही जरानं मग कवडा बुकारा पोऱ्यानी करता गरम शेवट रोज होत नाही आव्हा तिसऱ्या पार कर पोऱ्यानी करता भुका माना पोऱ्यानी करता भुका फिर भाऊ मना
अरे एवढाच नाही कशा तरी तो एखादी रोज जन्म तारीख सापडावं पोऱ्याला शाळा लावं पोऱ्याचा रासा पहिली शिक दुसरी मध्ये आणि हुशार तो पाचला शिकाल नारे बाबा त्या पाचवी पोऱ्याचा पुटी हेरला एवढा मजाला मला बी देता त्या पोऱ्याचा मजाला आंगडा मला बी आंगडा पाहिजे पाच पैसा नाही पाच मोले नाही लाभूच घेतो भाऊ आयाना खावाना लढ बापना पैसाना लढ कपडाना लढ बाप त्याला नवला बूट घे इकडे ते नेवाला तुटी जाते तो लागल्यास आमच्या सांडीले पोऱ्याला नवा बूट घेतो मग त्याला तुटेलवा नाका का करता पोऱ्यानी करता तो पोऱ्याला नवा बुटले तो तुटेला आमचा खांदी घाल तेवढ्याच नाही पोऱ्यानी जर कपडा साठ जरा पोऱ्याला नवा अंगडा बाजली कोपरीची जायचा त्याला ठिगळा लाव भाऊ म्हणून माझ्या राजावर आई बापाचा उपकार फार असता चांगला डोळा समोर ठेवा एखादी मुलगी सासून माहेरला आली हे बाबा मला साडी घेऊन देवा आणि बासली परिस्थिती नाही पाठ्यासाठी झालं पोरगीला साडी हात पुरा कर भाऊ म्हणून माझ्या राजावर सगळ्याला मित्र आई बापना उपकार डोळ्या समोर माधुनी आई माधूसाठी कर सेवा सेवनाव कर सेवा कर सेवा सेवनाव कर सेवा पोऱ्याला तो शाळ्यामध्ये पोऱ्याला तो शाळेवर अरे पहिली पास झाला दुसरी पास झाला पोऱ्या 10वी शिकेला गेला परीक्षा दिली मुलगा जुवानीचा आला बाप म्हातारा झाला आई म्हातारी झाली हे धनी कामा करायला कोणी नाही कामा करायला कोणी नाही लक्ष्मीबाई सांगाया करता एक मुलगा आहे जीवपुरता शिक्षण झालं आपल्या मुलाचा आपण लग्न करू लग्न केल्यावर मुलगी आपल्या घरामध्ये माझ्या हाताखाली सुनबाई मला एक दिवस मदत करी काम करायला कोणी नाही काम करायला कोणी नाही काम करायला कोणी नाही लक्ष्मी बोल नाव माई पायी माई लक्ष्मी बोल नाव माई पायी माई चालेल करुणाल धनी धनी माना रचनाल करुणाल धनी धनी माना आची लक्ष्मी बोल नाव बाई बाई मानी आची बोल लक्ष्मी बाई बाई मानी धर्मादादाला सुद्धा पोटा अगदी खरी पटली आपला एक खर्चा एक मुलगा आहे 8-9 जन्माला आला आपल्या बाळाचा हाताल घेऊन करुणावर राणी राणी व मानी हाताल घेऊन करुणावर राणी राणी व मानी हाताल घेऊन करुणावर राणी राणी व मानी पण माझ्या राजावर ज्या टायमाला त्याचं लग्न पुढे आहे
पण तो लहानपणापासून आईने त्याला असा वळण लावलं. सकाळी उठला, आंघोळा सण झाली, तुळसला पाणी घालतो, गाईला घास घालतो, आईने पाय पडतो, बाबांनी पाय पडतो. देवनी ठेवणार माता पितानी ठेवणार माता पितानी ठेवणार प्रत्येक मुलाला लहानपासून वळण जर चांगला लावला तो मोठपणी चांगला वागतो. म्हणून त्या आईने लहानपणापासून गाईला घास घालणार, तुळशीला पाणी घालणार, आईने पाय पडणार, बापाचे पाय पडणार. बापूनी ठेवणार आईने ठेवणार माझ्या राजा व कुंभार दादाकडे बघा. वली मातीला जर त्याने आकार दिला, जसा मडका वळवला तसा मडका तयार होतो. तीच माती जर वाळून गेली, बळजबरी जर वाकवायला गेला, मडका फुटून जातो. तसा मुलगा एकदा मोठा झाला, वाळलेल्या माती प्रमाणे आकार वळत त्याला वळण लागत त्याला वळण लागत मुलाला वळण लावायचं असेल, मुलीला वळण लावायचं असेल, लहानपणापासून कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो तसा मडका तयार होतो. तो खापर बनाडो, केळी बनाडो, जिकडे लवाडला तिकडे वल्ली माती वळत जाते. तसा लहान मुलगा जिकडे वळवला तसा तो वाढतो. पण एकदा कोरड्या माती प्रमाणे मोठा झाला, बळजबरी वाकवायला गेला, बापवर वळण लागत म्हणून माझ्या राजावर लहानपणापासून लक्ष्मीबाईंनी बाळाला मात्र चांगला वळण शिकवलं. अरे तुळशीला पाणी घालतो, गाईला घास घालतो, आईने पाय पड, बाबांनी पाय पड, देवानी सेवा कर, ईश्वर देवानी सेवा ईश्वर देवानी करणार अरे आई बापाची सेवा ती ईश्वराची सेवा, हीच खरी देवाची सेवा. वचला वळण लागला, माधुराव भरजवानी चालला, लग्नाची तयारी झाली, आई बापने विचार केला, धर्मादादा गावामध्ये गेला. त्याचा एक जोडीदार दोस्त होता, त्याला बोलून आणला. माझ्या माधूसाठी सकाळी घेऊन येऊ, सकाळी पाहिल्यावर खरा खोटा करून घेऊ. आपल्या माधूचं लग्न आपल्या पाडव्याच्या पुढे चिमगाच्या मधी करून घेऊणार बाबू पहिल्या मोठावर करुणार बाबू पहिल्या मोठावर करुणार बाबू आपल्या शेतकरी मंडळीला पहिला मोर्च काय भानगड, दुसरा मोर्च काय भानगड, शेवट मोर्च काय भानगड. काम करी करी येणार काही कळत नसणार बाबू काही कळत नसणार बाबू. आपला पहिला मोर्च म्हणजे गुढीपाडवा, दुसरा मोर्च म्हणजे आखाजी आणि शेवट मोर्च होतो आता संघट येणार बाबू
सांगत नाही याचा कारण पहिला सण आपला 12 महिन्यातून कोणता येतो तुम्ही लक्षात ठेवा. पहिला सण ज्या अर्थी गुढीपाडवा येतो, शेवटना सण होळी येतो. शेवट होळी, नाव तिचा शेवट होळी, आपली होईल शेवट होईल होळी. म्हणून माझ्या राजावर कधीही लग्न वगैरे करायचं असेल तर पहिल्या मुहूर्तावर पहा, सगाई बघून या, मग कधीही टाळी लावा. पण आपल्याला सवड जमत हाती तरी बी पोर घ्यायचा म्हणून सगाई जमत नाही. काही सगाई वैल नाही, काही मुली पडा आणि ना मुली पडा. मला जास्त बोलायला लावता नको माझी कथा काही झाला गोड लाग, काही झाला कडू लाग, चांगला ऐकून जेवणार बाबूर माना, चांगला ऐकून जेवणार बाबूर माना. नुसतं बोलणं म्हणून बोलणं नाही, बघणं म्हणून बघणं नाही, शब्द म्हणून शब्द नाही. अरे ऋषी मुनींनी जप जप केला 1000 वर्षे, दाढी डोकावा झाडा, मला त्याचा पत्ता राहिला नाही. काय ऋषी मुनी त्याची जप जप करी वारून कडी बनला, त्याची ह्या शोध काढला. 12 वर्षाला जप करी त्याची जवळ शोध काढा, या मोठ त्याची काढा. मला तेवढा माहीत नाही बाहुल माना, मला तेवढा माहीत नाही बाहुल माना. अरे साधू संतांच्या बुक मध्ये जेवढा आहे तेवढा आपल्या मुख मध्ये तोंडी सांगणार सोफा नाही. हा ऐकणारला सोफा वाट, लावणारला अवघड बाहुल माना. अरे अवघड बाहुल माना. ऋषी मुनींनी तप केला, मधून बुक मध्ये लिहून ठेवला आणि ते बुक मधला आपल्या मुखामध्ये तोंडी सांगणार सोपा नाही. पण मानी त्याला तर गरजच नाही. कारागीर संघ काय गुन्ह्या मोड कुचलची खोलवावं बाहुल माना. याला गरज बाहुल माना. संध्याकाळ वैनिक कारागीर कागपका जमणं कोलवाया कागमया पाहिक जमणं कोटच करी. कारागीर ते त्याची कोलवाया लंबा पडीचा तरी त्याला 200 रुपये झाड आणि कारागीरना 400 रुपये या. एवढा फरक कशा दोन्हीचे याळ भर कसं नसतील. कारागीर विटीच काम करत, माती वाया विटीच वीस बांध, तरी त्याला 400 रुपये रोज आणि याला 200 रुपये रोज. एवढा फरक कशा तुम्ही समजून घेणार बाहुल माना. जेव्हा समजून घेणार बाहुल माना. माझ्या राजावर सांगणाऱ्यापेक्षा ऐकणार जास्त हुशार राहतो. एखादा शब्द चुकला तो त्याचा करतात ना, त्याच्या निजात मारी तो वर्षा होईना, पण ऐकणार हुशार, पण लावणार काय करत त्याला माहिती. एवढा डोका मग काम नाही ना बाहुल माना. एवढा डोका मग काम नाही बाबू. माझ्या राजावर निष्ठा कथा लावत बसवा अशा नाही. न्यायाला इशारा घर जावा, खळावळी जावा, निंदाला जावा, पहिला समजावा, बाबाला देवा, कथा लावाला जावा. कोणता कोणता कामा ना करवाणार बाहुल माना. मला एवढा धंदा नाही बाहुल माना. मला एवढा धंदा नाही बाहुल माना. खेड्यापाड्यामध्ये जातो आणि
तुम्ही माझी कथा ऐकता पारळ्यानं पाराना डोंगरिया भाऊ काय केना नाव निघ जवळा नाव निघ जवळा वावर मग कांदरे जवणार भाऊ एवढा संघ कांदरे जवणार भाऊ सखमानी निंदानी बोलणार भाऊ माना सखमिंदानी बोलणार भाऊ माना आज सुद्धा कशावर नाव निकम दैव नाव तुम्हाला आता सांगत नाही भाऊ माना फक्त रात्रीची बैठक गोळा खाल्ला आजची बैठक गोबापूरला उद्याची बैठक पसरूनला आणि मंगळवारी जाईल सर्वच गावणार भाऊ माना जाईल सर्वच गावणार भाऊ माना रात्री वसोपत नाही भाऊ माना एवढी तरती सांगत नाही भाऊ आणि गरज एवढा सांगायला जाईल काला जख मारायला जा तुला का तेवढा उदे तुला का खावाला म्हणून गरज चांगला पोरत नाही आणि सकाळीच्या उठी मला चालत नाही काही सांगता म्हणा आता टक्करी मोठा वरीच्या गाड्याची बोलावं पण कवडाची जरी चालायला जाईल बासवरी त्यान पय वाट नाही गरम नद्यान बी जवळ नाही 3 किलोमीटर गाव पैशांवर येणार आम्ही गावला सरकारने इतक्या काढला नाही आणि सरकारना नातूच नाही पुन्हा नशीब चांगला वाटवर तुम्हाला आम्ही आईच बातम्या वावराची सेवा जरा मजा वावर पण काही रावतरा गोराम काय होऊ नाही पण माझ्या यांची म्हणून माझ्या राजा आता माधूचा लग्न कसा होईल काय होईल चांगला ध्यानात ठेवा लग्न कशासाठी मी तारीख करतो आपल्या घरामध्ये मुली आहेत मुलगा आहे ना सुद्धा लग्न आधी कशा करवा कधी करवा आणि कव करवा काय आणि तरुण मुली तरुण मुला सगळ्यांनी ध्यान द्या मला लग्न करानी गरज या दोषाला काही काम काही गरज नाही माझी गोष्ट जर ऐकली तर 100%तून 25% तरी तुम्हाला नक्कीच गुणी पण तेवढा शब्दाचा विश्वास ठेवता नाही समय निघला माग सपाट करशाल अरे आपल्या माधूचा लग्न कसा होतो चांगला आपण जर डोळ्या पुढे आणला तर आपल्या घरामध्ये मुली आहेत मुलगा आहे यांचा सुद्धा लग्न आपण माधूच्या लग्नाप्रमाणे करू आणि जर तसा लग्न झाला तर आपल्या आयुष्याला भय नाही ठेवा ध्यानाला ठेवा माधूचा लग्न सांगतो तुम्हाला अरे माधुना बात उठना तो कारभारी दिलात चौपऱ्या मागणी जेव्हा घडली परमेश्वर धरमपूर नगरामध्ये हळदीपूर नगराला हळदी राजाच्या घरी दादा मागणी
गेला बाबू दादा मागणी गेला बाबू दादा मागणी गेला बाबू. अरे हळदीराजाची हळदाराणी एखादी एक मुलगी शिबिराने लोबवा झाली. त्याचा शिरा घालता वाटते सलाद माहिती पोरग्याचा भात कवडा जीव लावता पोरग्याच्या आयात कवड्या गाया देत्या एवढी ₹1,00,000 पोरगी आपल्याला देता त्या बामचा 10,000 चौदा करत बसता रे माझ्या राजा व मुलीच्या मागण्यासाठी जेव्हा नवरदेवाचा बाप घरी जातो त्या टायमाला मुलीच्या आई बापाला मोठ्या आनंद वसबा मोठ्या आनंद वसबा मोठ्या आनंद वसबा वना पहिला मागणा वना पहिला मागणा देवघरना मागणा घरना मागणा देवघरना मागणा हे भाऊ काय विमाना घरी काय कवडा बोंबलची तू अरे बोली बोली कोबडी वळून कोबडी वळून याच्या पेशील नको भाऊ पेशील अहो भाऊ गळाना गेला रे मला गळाना गळाना गळा जायचं काय होईल नेपाळ आणि बोंब पडत मग त्या भाऊनी लाड्या लाड्या पाहून सारखं कुंभला शिरा आणि बापनी ठेवत नाही बापनी काय केला रे मला बाप भाऊ तुला कळा कारण होता तर शिरा खावायला नको पाहिजे हे भाऊ शिरा काही शिरा घेणार बाबू मला घेणार भाऊ आता जशी तशाच राहते जुना बाबा मागणी जाई बसा विराजाला मोठा आनंद होईल आपली घरे उन्हावना तेवढा जायचा त्या पाण्या कशावतीला दोन दिला आणि पोरगीला मागणार आणि बाईला मागणार राहतच होती अशी अवसळी न्याया अवसळी आया अवसळली दिलशाबा अवसळली अरे पोरगीने आईसला इतका आनंद आणि त्याला पकवडा त्याला पोरग्याने म्हणून पाहिजे हे भाऊ तुला कोणी अरे ती पोरगी का वगा या मोऱ्याचा व्हायचा जेव्हा पोरांना जेव्हा पोऱ्यांना पाहतो पुटी ना जाऊ द्या तिकडे तू नाही ना मला तुझा ना पुटी माझ्या राजावर पोट मायकडवा येत नाही पण तुम्हाला डोळा लागी जावाला करता हळदाबाईने अशी तळमळ झाली एखादी एक मुलगी तिचा नाव गेला हे गेला मागणावं ना तुला काही तिला काही काही मागणा याला मागणा याला श्रीवारी पाहुणा दापा बशी बशी सांगत हे बाये लैव झाली लैव झाली
न दैवधारी परिणाम दैवधारी पाच पाणी परिणाम पाच पाणी पाच पाणी परिणाम पाच पाणी अच्छा दैवधारी भरी पाच पाणी तरी कधी आजाराने गरमत पर्यतीला कालाने सोमवारी निघत कधीतरी उठाली कधीतरी बसाली एवढी म्हातारी तरी मागण करू झाला यदी ती गरम आजाराने कशी गळा मोड मनमत करे ये बाये वना पाहुणा वना पाणी पाज गाय मोकना पाणी पाज गाय मोकना पाहुणा वना पाणी पाद गाय मोकना पाणी पद गाय मोकना पाणी पद सब तिथं जगाबाई ना तर खरा पंजाबी तो खाऊन घालू का काय वखडू मग आता जातं ना काय खाली वडी उठली पटकरी पंजाबी तारा वडी जिदारा पोळी पटकरी वडली काढी गळामा घाली सारी बरी बाई मानी सारी बरी बाई चालली बाई वाचली तरी जेव्हा साठी पोरची त्याच्या लाल पाडा वाचून काही पोरगिन्याची घाई घाई दूध पाणी देवाला ताई सांग बाय खीर मांग खीर नाही त्याचे नवाया कजाची कर मला मानी खोकता तरी मैकाच्या भाऊला सांगू जास्त वाढत नो रांगणारींना काय त्याला फुकटला हे काका काकाला काय नाव लग्न कार्य मग कशा व राजा जाता भातसाठी नवरा नवरीसाठी आणि सोयरा जाता कळीसाठी टाकण्यासाठी कळी हा पडलेला भात ना काय कार्यावाला ना जा त्याला माहित जमाना राजावर फुकटना दिसत तेवढा बी खावा नाही घालावणार आहे ना थोडा फुकट आम्हाला वाटत घरना घरचटका बरोबर ती समजूत काढी दिलं आम्ही बी पकावर मारी तुझं गाव गोळा होईना आम्ही बी हिंमत माझ्या राजावती पोरगीला ती आई पाणी तुझी येऊ देत नाही कशी बी उठली सुटली पाणी मग आई शिकवण कोणाला आपली यनुबाईनी धाकटी मुलगी लावती माझ्या या बहिणी वाचला लग्ना कसं जमता नाही सगळ्या कसं घडत्या नाही मागणा कसं येता नाही त्याला कारण वळती गेला बाईला आईची
हिरवा बाये तुला जर नवर जेवणा भात पटवाचं पाणी का न पटवाचं पाणी देत नको काठी बशी घे पहिला अशा होता पाणी पाजा का सगाई वहिनी आता कोंबडा खाई येता तरी घर जाता मोबाईल मध्ये बातमी देता काही जमणार पहिला सगाई पटली तर पाणी देत नाही पटली तर उगा मुगा निघीचा आता कोंबडा खाई येता तरी बात करू देता माझ्या आया बहिणीवर तशा काही राहिलेलं नाही पाणी द्या पण नीट नेटका द्या नीट नेटका याचा अर्थ पंजाबी घाला गाऊंड घाला माझी मनाई नाही पण गळ्यात ओढणी असेल तर डोक्यावर घ्या पल्लव घेतल्याशिवाय आणि मांगण करूचा वडील बाप असो नवरदेव असो त्याचा पाहुणा असो मांगण करूच्या निमती जो पाहुणा आला त्याला गळ्यात ओढणी टाकून पाणी देऊ नये पहिला पदर मुलीच्या खांद्यावर जर असला तर लग्न होऊन 12 वर्षे होता तरुण वयामध्ये नवरा मरतो त्या डोक्यावर लपलव म्हणून माझ्या या बहिणीवर डोक्यावर लपलव खांदवर येऊ देणार नसं पहिला सुरुवातला पदर डोक्यावर घेवाशिवाय पाणी घ्यायच्या म्हणून जलानी आयानी सांगा जलानी पदर दिला आणि धर्मादादाला जाऊन पाणी दिला धर्मादादानी पाणी दिला नेवाळी दिला हे भाऊ रंग रूपला हेरत नाही गुणला आपले सारखा सोमड्याचा बाजार मा येता काय कोण दिला देखना रंगला येरी काय दिला देखना अरे रंगला नको रुपला नका हेरू गुणला रंगारूपापेक्षा कुणाला हेरा कुणाला पाहून मुलगी करा धर्मादादाला तिचा गुण पटला धर्मादादानी पाणी घेतला जवळ जलाबाईनी आयानी या स्वयंपाकनी गाई आपली शांताबाईनी कस शांताबाईनी हेरा कव भाकरा लावा कव शिरा करावा तिलाच माई जमानी जला न्यायानं पाठ पाहुणा झाला एरीचा वणीचा काळी गाडी ना भोजन केला ते झाला खावाला ते झाला खावाला बाजरी तोंडी लायला काळी गाडी ना भोजन केला ते झाला खायला भाऊला ते झाला खायला बाजरी तोंडी लायला माझ्या राजावर एवढंच नाही तर मांगण करूला माणूस किती जीव लाव दादा मी पाहुणा म्हणावता मला व्हायची बात होता स्वतः पाट्याली होत्या मांगण करू वाय माणूस जीव लाव तू पण ह्या पोळ्या केल्या साला खावाला रस्ते साला खावाला तू पण या कोणी केलं तू पण ह्या पोळ्या केल्या ते साला खायला रस्ते साला खायला तू पण या कोणी
धर्मदादा आणि त्याच्या मित्रांनी पोट भरल्यावर गेला, मुलगीला नेभाळून घेतला आणि हळदी राजाला सांगितलं, हे राजा, आपल्या आता मुलगी पसंत आहे, आम्ही आता कौलेपुराला जातो, लग्नाचा बजार करतो, तुम्ही तयारीला लागा. बोल 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 पहिला एकदा नवर देवना बाप पाहुणाला पोऱ्यांना काही काम नाही, आणि आता पुढे 4 धाव जाता, 15 धाव मोबाईल मग बोलता, तरी खरा पटत नाही. माझ्या राजावर तुमच्या देखत फक्त धर्मादादा गेला, मुलगा गेला सुद्धा नाही. बापाच्या बोलण्याप्रमाणे माधुरावला मुलगी पसंत झाली, आणि इकडे बाजाराची तयारी केली, कौल्यापुराला जाऊ, लग्नाचा बाजार केला, साखरपुड्याचा बाजार केला, पुढे साखरपुडा मागे लग्न ठेवू, यातला म्हणला मला माझ्या राजावर लग्न लायाला वेळ नसल्यामुळं पुढे साखरपुडा आणि मागं लग्न एकच रोज माता लग्न कशा करू आता सगळ्याला विचारी देव, लग्न का गाणा लाई का काढू, चालवर लग्न लाई देव, म्हणजे सांगा तर माझ्या राजावर लग्नाचा गाणं आया बहिणीला गवळा येता तेवढा गरी माणसाला जमता नाही. 2-2 शब्द आम्ही गाण्याची रूपरेषा दाखवून लग्नाच्या खुणा सांगतो, कारण लग्नाच्या वेळी गाणं लावल्याशिवाय लग्न सोबत नाही, कारण त्या टायमाला जशी स्थिती असते माझ्या राजावर लग्न गाणं लावायला तो घेणे याव करा, आम्हाला पाणी कधी घेऊ द्या, एकदा तिला भ्रम पडणार पोटावर इतक्या भाऊ डोळा लावत नको, आपली गोबा पूर्ण जुना तत्करी बाबा ना उघडी डोळा घेतो जाई बसा रक्य लागली करवा आपल्याला वाटते आपली जागीदा राहते पोचा राहते लांबला, आपले गंज राहता बाबू आता आपल्या बाबाच्या हातून लग्न लावून घेऊ, आम्ही पुढे संसार जाऊन देऊ, पाणी ठेवू ठेवू आपल्या गोबापूर गावामध्ये पहिला प्रसंग आला, नात्या गोत्याला ताशा वहिना याची बंदच करायला नको, निवडाना काही वहिना चिंकारी गरम होईना माणूस टाकली मला तुम्ही काय टाकली मोबाईल तुम्ही आत्मकाता वही जावा थंडा वही जाऊ आता खालं ठेवा तरी पोट केसाईलच ना, पण या खालाने खालं ठेवत नाही, सगळ्याच्या निश्चयाने माझ्या राजावा त्याची लग्ननी तयारीच, पण लग्न कशा कराना, कशा लग्न लावाना, कशा गाणं लावाना, एवढी कशी साधारानी, एवढ्या कशा साधाराना, आता तुम्हाला सगळा हे राहिला आणि
एवढी गोट जर तुम्हाला लग्न पुन्हा ऐकण्या आल्या तर तळमळ करताच नको. लग्न ऐकणार नस हुशार मुताला उठीला मला काय घेणार नाही.